ओम नमो भगवते वासुदेवाय. धर्माच्या दुःखाचे मूळ कारण काय असावे हे परीक्षित महाराजांनीच त्यांच्या बुद्धीने विचार करून ठरवावे आणि आपले मत मांडावे असे जेव्हा वृषभरूपी धर्म म्हणतो तेव्हा परीक्षित महाराज जे उत्तर देतात ते सूत मुनी शौनकांना सांगतात. सूत म्हणती शौनकाशी, धर्माचे हे ऐकून प्रवचन सम्राट परीक्षित झाला अति प्रसन्न. खेद त्याचा नाही होऊन शांत चित्ताने धर्मास म्हणे. परीक्षित म्हणे धर्मरूपी वृषभदेवास, धर्मरूपी वृषभदेवा आता धर्माचे तत्व आपण जाणता, तरी या धर्म प्रवचनातील न्यूनता सांगतो तुम्हासी. अधर्म्यास जैसा प्राप्त नरक तैसाच चहाडी करणाऱ्यास प्राप्त होई नरक. म्हणून ज्यांनी दिले आपणास दुःख त्यांचे सांगितले नाही नाव आपण. परमेश्वराच्या मायेचे निरूपण अशक्य आहे प्राण्यांच्या मनवाणीतून. हाही आहे एक सिद्धांत जाण हे वृषभदेवा. तप पवित्रता दया सत्य हे चार पाय होते सत्ययुगात. अधर्माचे अंश गर्व आसक्ती मद याने तीन पाय झाले नष्ट. चौथा पाय शिल्लक सत्य ज्याच्या बळावर आपण जीवित. असत्य वाढलेल्या या कलियुगात तोही वाटतो होईल नष्ट. सूत म्हणे शौनकाशी, ही पृथ्वी रूपी गोमाता सुंदर पापाचा वाढला होता भार फार. भगवंतानीच नष्ट केला होता हा भार. करोनिया पुले चरणचिन्हांकित. राजवेशातील ब्राह्मण द्रोही शूद्र कलियुग घेईल माझा उपभोग. म्हणून भगवंतापासून होईल वियोग. ही चिंता करीते पृथ्वी रूपी गोमाता. भगवंताच्या विरहाने दुःखी कष्टी झाली. नेत्राद्वारे अश्रू ढाळी. साध्वी असून अभागिनी झाली. कलियुगाचे राज्य आल्यामुळे. अधर्माचे जे कारण ठरले त्या कलियुगावर धावून आले. धर्म पृथ्वीचे सांत्वन केले परीक्षित राजानी. परीक्षित तीक्ष्ण तलवार घेऊन आले कलियुगावर मारण्या धावून. कलियुगाने स्वतःचे राजवस्त्रे काढून भीतीने चरण धरले राजाचे. यशस्वी दिनवत्सल परीक्षित जाण शरणागताचे करी रक्षण. चरणावर मस्तक ठेवले पाहून कृपाळूपणे रक्षण केले त्याचे. परीक्षित म्हणे कलियुगास, तू अधर्माला सहाय्य केले म्हणून लोभ चोरी कपट वाढले. असत्य दुष्टता स्वधर्म त्याग विस्तारले. ऐसा स्वैराचार माजला तुझ्यामुळे. तसेच दारिद्र्य कलह दंभाची वाढ झाली. सोबत अनेक अन्य पापे वाढली. कोणासही चाड धर्माची न उरली. यास्तव तू हद्दपार व्हावे. अर्जुनाच्या वंशातील कोणाही पासून भय बाळगण्याचे तुला नाही कारण. तू शरण आलास हात जोडून म्हणून केवळ हद्दपार व्हावे. ब्रह्मावर्त भगवंताचे निवासस्थान. भगवंत चराचर जीवांच्या आतून बाहेरून. सर्वांच्या अंतर्यामी वायू समान राहती यज्ञरूपात. महात्मे यज्ञाद्वारे पूजितात भगवान. यज्ञ करणाऱ्यांचे ते करतात कल्याण. ब्रह्मावर्त धर्म आणि सत्याचे निवासस्थान. ऐसा महिमा या स्थळांचा. यास्तव राहू नको तू येथे एक क्षण. सोडूनी दिले तुझ शरण आलास म्हणून. सोडून दे धर्माचे विटंबन. अधर्म सहाय्यका कलियुगा. सूत म्हणे शौनकाशी, परीक्षिताची आज्ञा ऐकून जो सज्ज मारण्या तलवार घेऊन. कली कापे थरथर भिवून म्हणू लागला राजाला. या देशात भगवान श्री हरी यज्ञरूपात वास करतात आणि यज्ञांच्या द्वारा त्यांची पूजा केली जाते असे परीक्षित महाराज म्हणत आहेत. याचा नेमका अर्थ काय? तर श्रीमद भगवद्गीतेत 3ऱ्या अध्यायात भगवंत सांगतात, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः
अनेन प्रसविष्यध्वम् एष वोस्त्विष्टकामधुक्. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञू जाणपा, म्हणूनी वर्तता तेथ पापा संचारू नाही. तसेच 4थ्या अध्यायात श्लोक 25 ते 33 या श्लोकांमध्ये यज्ञाचे अनेक प्रकार भगवंत सांगतात. जसे भगवत अर्पण रूपी यज्ञ, ज्ञानेंद्रियाचा संयम रूपी यज्ञ, मनोनिग्रह रूपी यज्ञ, तपयज्ञ, अष्टांग योग रूपी यज्ञ, जपयज्ञ, ज्ञानयज्ञ इत्यादी. स्वधर्मरूपी यज्ञ आचरणात आणून देवांचे पूजन केले असता तुम्ही परस्परांना संतुष्ट कराल आणि तुमच्या सर्व मनोकामना देवता पूर्ण करतील. परंतु सावधान, तुमची मनोकामना पूर्ण झाल्यावर त्या पुन्हा देवाला समर्पित करून शेष राहिलेलेच सेवन जो करतो त्याचेच संपूर्ण पाप नष्ट होते. म्हणजे हे करण्यासाठी त्या ईश्वरामध्ये अनन्य चिंतन असणे गरजेचे आहे. यज्ञ करताना सुद्धा आणि यज्ञाचे फळ मिळाल्यावर सुद्धा. अर्जुन जणू भगवंताला नंतर 10व्या अध्यायात हेच विचारत आहे. भगवंता, कोणकोणत्या वस्तूंच्या ठिकाणी मी तुझे ध्यान करावे आणि तुझे निरंतर चिंतन करावे हे तू मला सांगावे. तेव्हा भगवंत पुष्कळ वस्तूंची म्हणजेच विभूतींची उदाहरणे देतात. उदाहरणार्थ, सर्व प्रकाशक वस्तूंमध्ये मी सूर्य आहे, सर्व नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे, वाणीमध्ये अक्षर ओंकार मी आहे, ज्ञात ऋषींमध्ये भृगु ऋषी मी आहे इत्यादी अनेक दिव्य विभूतींचा उल्लेख भगवंत करतात. आणि तेव्हाच ते म्हणतात, यज्ञानाम जपयज्ञोस्मी. सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे. माऊली म्हणतात, समस्ताही यज्ञांच्या पैकी जपयज्ञू तो मी ये लोकी, जो कर्म त्यागे प्रणवादी की निपजवीजे. आणि हा जपयज्ञ इतर यज्ञांपेक्षा सरळ, सोपा, काहीही साधन सामग्री न लागणारा यज्ञ आहे. म्हणूनच आपले सर्व संत नामाचा निरंतर महिमा आपल्याला सांगत असतात आणि निरंतर नामाशिवाय कलियुगात दुसरा तारणहार नाही हे आपणास सांगत असतात. अशा संतांच्या भूमीत जिथे यज्ञरूपात श्री हरी वास करतात त्या भूमीचा त्याग करण्यास परीक्षित कलियुगात सांगतात. तेव्हा कलियुग म्हणतो, हे राजा, आपुले राज्य अनंत अपार, कैसी करावी याची हद्द पार. जेथे कोठे मी करीतो राहण्याचा विचार, तेथे तुम्ही दिसता धनुष्य बाणासह सज्ज उभे. हे धार्मिक शिरोमणी, जेथे मी आपुल्या आज्ञेचे पालन करूनी राहू शकेन स्थिर चित्त करूनी, ऐसी जागा मज सांगावी. परीक्षित महाराज कलियुगास कोणत्या ठिकाणी राहण्याचा आदेश देतात हे पुढील भागात ऐकू. हरि ओम तत्सत.